महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दक्षिण रायगडात महिला शेतकऱ्यांसाठी एक वेगळा आणि सकारात्मक उपक्रम राबविण्यात आला. भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषी माऊली सोहळ्याअंतर्गत महिला शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक बियाणे आणि विविध शेती साहित्य भेट स्वरूपात वाटप करण्यात आले. शेतीमध्ये महिलांचे योगदान महत्त्वाचे असले तरी त्यांना आवश्यक साधनसामग्री आणि प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात महिला शेतकऱ्यांना आधुनिक व शाश्वत शेतीविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. यावेळी माजी खासदार धैर्यशील पाटील, माजी आमदार पंडित शेठ पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कृषी सभापती वैकुंठ शेठ पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निलिमा पाटील, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, भाजप दक्षिण रायगडच्या जिल्हा उपाध्यक्षा तथा कृषी माऊली सोहळ्याच्या जिल्हा प्रभारी श्रेयाताई कुंटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा डॉक्टर चित्रा आस्वाद पाटील यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला. महिला शेतकऱ्यांच्या हातात शेतीसाठी आवश्यक साहित्य देण्याबरोबरच त्यांना आत्मनिर्भर, आधुनिक आणि शाश्वत शेतीची दिशा देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला असून महिला सक्षमीकरण आणि कृषी विकासाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणजे आमचे सर्वांचे लाडके देवाभाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या आदरणीय प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या संकल्पनेतून देवाभाऊ कृषी माऊली सोहळा हा संपूर्ण महाराष्ट्रात घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आज दक्षिण रायगड महिला मोर्चाने पेजारी येथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. जवळजवळ 350 शेतकरी महिलांना आम्ही आज सन्मानित केलेला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये शेतकरी महिला सक्षमीकरण विधेयक 2026 हे मंजूर झालेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शेतकरी महिलेला कायदेशीररित्या स्वतःची ओळख मिळणार आहे. आजपर्यंत प्रत्येक शेतकरी महिला आयुष्यभर शेतामध्ये राबत होती, परंतु तिची ओळख ही स्वतंत्र नव्हती. आजपर्यंत तिला तिच्या वडिलांच्या नावाने किंवा पतीच्या नावाने तिला ती ओळख मिळत होती, परंतु ह्याच्या पुढे या विधेयकाच्या अनुषंगाने तिला स्वतःची ओळख मिळणार आहे, जेणेकरून तिला कायदेशीर ओळख मिळेल. तिला ह्या पुढील कृषी अनुदान असेल, पीक विमा असेल, बियाणं असेल, यंत्रसामुग्री असेल, कर्ज योजना असेल, प्रशिक्षण असेल, अशा अनेक माध्यमातून तिला तिची ओळखीमुळे हे भविष्यामध्ये लाभ होणार आहे. आणि विना भूमी ज्या काही महिला संघटना असतील, बचत गट असतील, ज्या पशु व्यवसाय करतायत, कुक्कुटपालन करतायत, दुग्ध व्यवसाय करतायत किंवा तत्सम व्यवसाय करत असतील तर त्यांना सुद्धा ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर त्यामुळे ही ओळख ही फक्त कायदेशीररित्या नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या ओळखीमुळे त्यांना शेती व्यवसाय करण्यासाठी सक्षमीकरणाकडे नेण्यासाठीची ही योजना असल्यामुळे हे विधेयक मंजूर झाल्यामुळे सर्व स्तरामध्ये सर्व शेतकरी महिलांमध्ये एक आनंद व्यक्त होत आहे. आणि म्हणूनच आज दक्षिण रायगडच्या महिला मोर्चाच्या माध्यमातून आम्ही एवढ्या 350 महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात या जिल्ह्यामध्ये आम्ही सत्कार करत आहोत. राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज चित्राताई पाटील यांच्या माध्यमातून आज दक्षिण रायगडमध्ये महिला सन्मान हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये साधारणतः 350 महिलांना आपण शेतकऱ्यांचं किट देऊन आज सन्मानित केलंय. आज रायगड जिल्हा म्हटला तर हा कृषीप्रधान जिल्हा आणि भाताचा कोठार असलेला हा रायगड जिल्हा आणि येथील महिलांना सन्मान दिला पाहिजे, महिलांचा मान वाढला पाहिजे. आज महिलांसाठी आपण त्यांचा सातबारा हा महिलांच्या नावाने करण्याचं काम हे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून होत आहे. आज लाडकी बहिणीसारखी योजना देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणून आज महिलांचा सन्मान केलेला आहे. आज देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज रायगड जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य पुढे जात आहे. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.